अजित पवार के मालेगांव सहकारी चीनी मिल के चेयरमैन चुने जाने के बाद सहकारी बचाओ पैनल के नवनिर्वाचित निदेशक चंद्रराव तावरे और रंजन तावरे ने अजित पवार के चेयरमैन पद पर आपत्ति जताते हुए दावा किया है कि औरंगाबाद बेंच के फैसले के अनुसार अजित पवार चेयरमैन नहीं हो सकते। उन्होंने आरोप लगाया कि ये चुनाव अवैध है। त्या निवडीमध्ये खऱ्या अर्थानं आमचे एक उमेदवार आदरणीय अण्णा जरी आले असतील तरी त्यांना जो अजेंडा दिला होता त्या अजेंड्याबरोबर कार्यक्रमाचं वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी आणि त्या अजेंडा पाठीमागं वेळ दिली जाते। अर्ज कधी घेणार, अर्ज स्वीकारण्याची वेळ 15 मिनटं, छाननीची वेळ 15 मिनटं, नंतर माघारीची वेळ। आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही, परंतु नेहमी 2 अर्ज येतात, त्यावेळेला ती वेळ द्यावी लागते। हा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली अजेंड्याबरोबर आम्हाला कळवलं नाही, तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आरओ म्हणत असतील की ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतं आहे कारखान्याचं की 3 वाजून 15 मिनटापर्यंत अर्ज स्वीकारणे, 3:15 ते 3:30 छाननी, 3:30 नंतर उमेदवारी आणि 3:45ला 3:30 नंतर माघार आणि 3:45ला डिक्लेअर करणार। हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले, वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही, म्हणजे हा फ्रॉड आहे। दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरओने रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे, केवळ सत्तेच्या दबावापोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला म्हटलं जाते, हे उचित नाही। अगोदरांना जाऊन सभागृहात बसलेले आहेत आणि असं असताना जे कायद्याला धरूनही ते व्हावं, अर्ज दिलेला आहे आणि आपण सगळे इथं होता, अण्णा काही उशिरा आले नाहीत मिटिंगला, अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही। आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकारचे कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी, केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांना चेअरमन होता येतं की नाही ते सुद्धा लिहिलेलं आहे। जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी देतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही। साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं, त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची। असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय, आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतपत बरोबर आहे, पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही। 73D कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि 73A 8 आणि 9 या 2 सेक्शनप्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे अवर्ग सभासद नाहीत, त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघानं सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही। त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही। यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना पुढची भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी जयदीप। परंतु या पद्धतीने जणू काय हे 20 निवडून अवर्गातनं आलेले उमेदवार आहेत, एकही त्याच्यात पात्र नाही का? आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं निश्चित। त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेलं आहे, अर्जसुद्धा आमचा 22मध्ये दिलेला निर्णय खंडपीठानं तो आरओवर लागू होतोय। त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे, म्हटलं तर काय वावगं ठरणार।